नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी दाल चकोटी करणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंबट गोड काहीतरी खायला भेटलं तर चार घास जास्तीच जातात. अगदी घरातल्या साहित्यात ही रेसिपी होते. भाजी कोणती करायची ह्याचं टेन्शन येत असेल त्यावेळी रात्रीच्या जेवणात गरमागरम वाफळती दाल चकोटी करा. चवीला अप्रतिम लागते. आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण चकोटीसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छान मी चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा हातावर चोळून घालून घेतलेला आहे. ओवा हातावर चोळून घातल्यामुळे त्याचा वास छान येतो. सर्व साहित्य मी पिठामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. चपातीला पीठ आपण जसं सैलसर मळतो तसं पीठ मळायचं नाही. हे पीठ आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे. म्हणून मी थोडं थोडं पाणी घालून छान पीठ घट्टसर मळून घेणार आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेल मी किती घट्टसर पीठ मळलेलं आहे. इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे. ते मी पिठाला लावून घेते आणि थोडंसं पीठ मी मळून घेणार आहे. असं केल्याने पिठाला छान मवारी येते आणि पीठ छान मुरलं जातं. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. पिठाला आपण 15 मिनिट रेस्ट देणार आहे. असं केल्याने पीठ चांगलं मुरतं आणि त्याची चपाती चांगली लाटायला येते. हे पहा, इथे पीठ माझं छान मळून झालेलं आहे. इथे मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे. 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती. त्यामध्ये टोमॅटो, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 1 तेलाची धार सोडून डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे. डाळ इथे चांगली शिजलेली आहे. पळीने थोडीशी घसरून घेते म्हणजे डाळ चांगली एकसारखी होईल. हे पहा, डाळ छान एकसारखी झालेली आहे. इथे डाळ चांगली माझी घोटून झालेली आहे. आता डाळ बाजूला ठेवते आणि चकोट्या करून घेते म्हणजे आपल्याला डाळीमध्ये पटपट सोडता येईल. इथे मी पिठाचा गुंडा पोळपाटावर घेतलेला आहे. आता चांगला एकसारखा मळून घेते आणि त्याचे 3 भाग डिवाईड करून घेते. 3 भागामधला 1 गुंडा मी हातावर वळवून घेतलेला आहे. थोडंसं पोळपाटावर वळवून घेते आणि तसंच लाटून घेते. पण पीठ थोडंसं पोळपाटावर चिकटत आहे म्हणून मी थोडंसं कोरडं पीठ लावून घेते आणि छान अशी मीडियम साईजची चपाती लाटून घेणार आहे. जास्त पातळही ठेवायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही. पातळ ठेवली ती डाळीमध्ये घातल्यावर लगेच विरघळून जाईल किंवा मोडून जाईल आणि जास्त चपाती जाड ठेवली तर ती डाळीत घातल्यावर जास्त शिजणार नाही आणि आतून कच्ची राहील. म्हणून आपल्याला मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे. इथे माझी चपाती लाटून झालेली आहे. आता चपातीच्या कडा मी बाजूने कापून घेणार आहे म्हणजे छान आपल्याला चौकोनी अशी चपाती मिळेल. ह्या चकोटीला आकार मी माझ्या पद्धतीने देणार आहे. तुम्हाला जर ती पद्धत आवडली तर तशी मला कमेंट करून सांगा. इथे माझ्या चपातीच्या 4ही कडा कापून झालेल्या आहे. छान अशी चौकोनी चपाती तयार झालेली आहे. आता थोडंसं अंतर ठेवून मी चपाती कट करून घेणार आहे. उभी कट करून झाली की आडवीही मी तशीच कट करून घेणार आहे. इथे चौकोनी भाग तयार झालेला आहे. एक चौकोनी भाग हातावर घ्यायचा आणि बाजूच्या कडा म्हणजे बाजूचे कोपरे ते एकमेकांना विरुद्ध दिशेने चिटकून घ्यायचे म्हणजे छान असा कळीचा आकार तयार होतो. क्रिएटिव्हिटी माझी आहे. अशा पद्धतीने तुम्ही दाल चकोटी केली ती दिसायलाही सुंदर दिसते आणि खातानाही अप्रतिम लागते. पहिल्यांदा एक चौकोनी भाग घ्यायचा, त्याच्या समोरच्या कडा एकमेकांना चिटकून घ्यायच्या. नंतर बाकीच्या उरलेल्या कडा त्या मागच्या बाजूने चिटकून घ्यायच्या म्हणजे छान असा कळीचा आकार तयार होतो. जेवणामध्ये काहीतरी नवीन दिसलं की भूक वाढल्याशिवाय राहत नाही. म्हणून असे नवीन नवीन प्रकार मी करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला आजचा हा कळीचा प्रकार कसा वाटला मला कमेंट करून सांगा. इथे माझे कळीचे आकार देऊन झालेले आहे. इथे मी दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे. तिला मी चौकोनी आकारच देणार आहे. ही आपली साधी सोपी पद्धत आहे. इथे माझ्या चकोट्या करून झालेल्या आहे. त्या थोड्याशा वेगवेगळ्या करून घेते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही. आता मी डाळीला फोडणी देते. इथे मी कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, दोन्ही साहित्य छान तडतडलं की लगेच 2 बेडगी मिरच्या डिवाईड करून घालून घेते. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, थोडंसं हिंग, थोडीशी हळद
अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि शिजवलेली डाळ घालून घेतलेली आहे। आता सर्व साहित्य डाळीमध्ये एकत्र करून घेते। डाळीला फोडणी देताना मी गॅसची आच लो ठेवली होती, जेणेकरून साहित्य करपलं नाही पाहिजे। इथे मी चिंचेचं कोळ डाळीमध्ये घालून घेते आणि 2 ग्लास गरम पाणी डाळीमध्ये घालून घेते। डाळीमध्ये पाणी घालताना गरम पाणीच घाला, म्हणजे डाळ छान चविष्ट होते। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, कारण मी मगाशी डाळ शिजवताना मीठ घातलं होतं, म्हणून आता मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे। इथे मी डाळ चांगली तळापासून हलवून घेतलेली आहे आणि डाळीला छान उकळी आलेली आहे। थोडासा मी गूळ घालून घेतलेला आहे, म्हणजे डाळ आपली चांगली आंबट गोड लागेल। आता डाळीमध्ये ज्या आपण चकोट्या केलेल्या आहे कढीसारख्या, त्या मी सोडून घेते आणि दुसऱ्याही चौकोनी आकारामध्ये मी चकोट्या करून घेतल्या होत्या, त्याही मी सोडून घेणार आहे। आता हलक्या हाताने चकोट्या हलवून घ्यायच्या आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा चमच्याने सर्व डाळ हलवून घेणार आहे, म्हणजे चकोट्या खाली लागणार नाही। गॅसची आच लोच ठेवायची, म्हणजे चकोट्या खाली लागत नाही। जरी डाळ तुम्हाला घट्टसर वाटली तर गरम पाणी थोडंसं घालू शकता। ते मी 6 ते 7 मिनिट चकोट्या डाळीमध्ये शिजवून घेणार आहे। हे पहा, इथे 6 ते 7 मिनिट झालेले आहे। इथे आपल्या चकोट्या छान शिजलेल्या आहे। आता गरमागरम वाफळत्या चकोट्या आणि डाळ सर्व करते। मंडळी, आजची डाळ चकोट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू। तो पण छान छान खा आणि मस्त रहा।